नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. डोंबिवली येथे एका मराठी मुलीचा स्टॉल हटवण्यात आला, त्याच्यावरती कारवाई करण्यात आली. आजूबाजूला परप्रांतीयांचे अनेक स्टॉल असताना देखील फक्त त्या मराठी मुलीच्या स्टॉलवरती कारवाई करण्यात आली. यावरून असे दिसते की कशा पद्धतीने मुंबईमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये मराठी लोकांचे, मराठी धंदेवाल्यांचे खच्चीकरण करण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री मराठी आहे, अनेक मंत्री मराठी आहेत, खासदार मराठी आहेत, आमदार मराठी आहेत, नगरसेवक पण मराठी आहेत. अनेक पक्षाचे कार्यकर्ते, विभाग प्रमुख हे देखील मराठी असताना देखील आपल्या मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये मराठी धंदेवाल्यांना स्ट्रगल करावं लागतं आहे. आणि कशा पद्धतीने हे बाहेरचे परप्रांतीय येऊन इथे आपले साम्राज्य उभे करतात, धंदे लावतात. तर आपलीच लोक यांना मदत करतात, आपलीच लोक यांना पुढे येण्यासाठी मदत करतात धंदेवाल्यांना, परप्रांतीय. तर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना किंवा जे नेते आहेत, जे मंत्री आहेत, आमदार खासदार आहेत, त्यांना एक विनंती करतो मी की कृपया करून आपल्या इथल्या भूमिपुत्रांना, जे मराठी लोक आहेत, त्यांना धंद्यामध्ये कसे पुढे जाता येईल किंवा व्यापारामध्ये किंवा स्टॉल लावण्यासाठी आपण काही मदत करू शकता. त्यांना एखादा त्यांना कायदेशीर प्रॉब्लेम येतो किंवा कोण कारवाई करतं, त्याच्यामध्ये कसं त्यांना त्याच्यामध्ये धंदा करून पुढे जाता येईल आणि धंदा लावता येईल, तर त्याच्यासाठी कृपया मदत करावी, जेणेकरून आपलेच मराठी लोक, भूमिपुत्र इथे चार पैसे कमवतील आणि समृद्ध होतील. धन्यवाद.